सध्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे, मात्र अशा वेळेस हेअरकट नावाचा एक शब्द तुमच्या कानावर पडत असेल. आता हे हेअरकट म्हणजे काय हे आपण सोप्या भाषेत जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता एखादी संस्था किंवा कर्ज देणारी बँक ही जेव्हा मूळ रक्कम वसूल होत नाही किंवा त्याच्या व्याजासकट वसूल होत नाही, त्यापैकी व्याज किंवा मूळ रकमेतील काही रक्कम याच्यावर पाणी सोडते, त्या गोष्टीला म्हणतात हेअरकट. आता जे कृषी मंत्री हेअरकटचा उल्लेख करत आहेत, तर तो हेअरकट म्हणजे काय की जी सरकारनं कर्जमाफी राबवलेली आहे, जसं की कृषी मंत्र्यांच्या सांगण्याप्रमाणे की एखाद्या शेतकऱ्यावर 1.5 लाख रुपये कर्ज आहे आणि त्याचं कर्ज व्याजासकट हे 2 लाख रुपये झालं आहे आणि त्याचं केवायसी मध्ये 1.5 लाख रुपयेच दिसत आहे, तर वरचं हेअरकट करण्यात येणार आहे असं कृषी मंत्री महोदय एका मुलाखतीमध्ये म्हणत आहेत. त्यांच्या व्हिडिओचा संदर्भ घेऊन मी हा व्हिडिओ करतोय आणि हेअरकट म्हणजे काय हे आपल्या शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. अजून सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे एखाद्या उद्योगपतीला एखाद्या बँकेने 100 कोटी रुपये कर्ज दिले आणि तो उद्योगपती ते कर्ज परत फेडू शकत नसला, तर त्यापैकी एक समझोता होऊन तो उद्योगपती 40 कोटी रुपये बँकेला परत करतो. म्हणजेच त्या ठिकाणी 60 कोटी रुपये हेअरकट करण्यात आले असा त्याचा अर्थ होतो. आता हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, कृषी मंत्री दत्ता भरणे किंवा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे जर सांगत असतील की वरचं व्याज हेअरकट करण्यात येत आहे किंवा जे शेतकऱ्यांना दिसतंय ते मुद्दल आहे आणि त्यांच्यावरचं जे व्याज आहे ते बँका भरणार आहेत, ते हेअरकट होणार आहे, तर त्याचा अर्थ म्हणजे वरचं बँका माफ करणार आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या केवायसीतील रकमेमध्ये आणि त्यांनी काढलेलं मुद्दल आणि व्याजासकट जी रक्कम झाली त्या रकमेमध्ये जर तफावत असेल तर त्यांनी खातरजमा करावी, बँकेशी चर्चा करावी आणि त्यानंतरच त्या ठिकाणी केवायसी करावी. पूर्ण माहिती घेऊन केवायसी करावी. कारण राज्याच्या कृषी मंत्र्याची मुलाखत मी बघितली, तो माणूस कृषी मंत्री असताना एखाद्या कृषी अधिकाऱ्यासारखं बोलत आहे. कृषी मंत्र्यांनी ठामपणे सांगितलं पाहिजे की होय, बँकांनी हेअरकट केलं पाहिजे किंवा ते त्यांना आम्ही आदेश दिलेले आहेत. मात्र तो व्यक्ती स्वतःच कन्फ्यूज आहे, स्वतःच ते क्वेश्चन मार्क मध्ये बोलतायत, स्वतःच प्रश्नार्थक चिन्हामध्ये ते बोलत आहेत. त्यामुळं कृषी मंत्र्यावर शेतकऱ्यांनी विश्वास न ठेवता शेतकऱ्यांनी स्वतःच्या रकमेची संपूर्ण खातरजमा करूनच पुढची केवायसी करावी. हेअरकट काय हे तुमच्या लक्षात आला असेल. शेती माते संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.